अहो लाईट कवा येणार रे. हॅलो हॅलो. आला 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 आला. तो गेला माडला. अक्षय झेंडे कुठं असतील तिथून ताबडतोब निघून या. पहिला एक नो बॉल होता. आताचा पण नव्हे होय भाऊ राज एवढे 39 झाले. तीन ओव्हर नंतर धावसंख्या 39. अभिषेक अभिषेक तिकडे नाही अक्षय जेवाय गेलाय तिकडे. अभिषेक मी धरतो तू बोल. अतिशय उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू. त्यावरती झेलबादची संधी होती परंतु संधी काय निष्फळ ठरली नाही. टाकतोय तो आबा आणि उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू. संघ मालकाला काही देखील समजलं नाहीये. खेळतोय तो सूरज. टाकतोय तो आबा. उत्कृष्ट असा टोलवला चेंडू. त्यावरती सिंगल अशी धाव. आता स्ट्राइक वरती आहे तो गोविंद तळेकर. नॉन स्ट्रायकर एंडला आहेत सुरेशजी. टाकलेला चेंडू
यॉर्क स्वरूपाचा चेंडू होता. गोविंदला काही देखील समजला नाही. त्यावरती लेग बॉय स्वरूपाची एक धाव. अतिशय उत्कृष्ट असा चालू सामना. संघाची धावसंख्या झाली 42 धावा. चौथं षटक प्रगतीपटावरती. नो वरती अतिशय उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू. त्यावरती 2 धावा. आणि या पुढच्या बॉलवरती फ्री हिट असेल. हा नो बॉल चेंडू. या बॉलवरती तोडा फोडा राज्य करा असा बॉल आहे. आता सूरजजी काय करतात पाहूया. अतिशय उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू यॉर्क स्वरूपाचा. त्यावरती एक धाव. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 46 धावा. 5 बाद 46. आणि संघासाठी 5वं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय तो ओमकार. टाकतोय तो ओमकार. अतिशय उत्कृष्ट असा नावाजलेला गावाजलेला खेळाडू. आणि अतिशय स्लोवर स्वरूपाचा चेंडू टाकला. स्टार 11 आणि नाथसाहेब दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचंय. टॉस द बॉस या मंचावरती यायचंय. टॉस का बॉस लवकरात लवकर. चालू सामना. उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू. गोविंदला काही देखील समजला नाहीये. खर तर ओमकार आपल्या स्किलच्या जोरावरती पूर्ण पुरंदर तालुक्यामध्ये ओळखला जातो. आणि तालुक्याच्या बाहेर देखील भरपूर असं. स्टार 11 नाथसाहेब आपल्या संघांचे 2 मानाचे कर्णधार पाठवून द्यायचे. टॉस का बॉस. आणि एज लागून विकेट आणि षटक समाप्त. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 47 धावा. जिंकण्यासाठी 48 धावांचं लक्ष. आणि सामना त्वरित चालू करायचा आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आणि नाथसाहेब 11 वाल्यांनी लवकरात लवकर आपले 2 धडाडीचे फलंदाज आतमध्ये पाठवून द्यायचे. आपल्याला भरपूर असे सामने खेळवायचे. जुने बॉल पंच जुने बॉल इकडे टाका. स्टार 11 संघाने टॉस विन केलाय आणि लवकरात लवकर आपला निर्णय कळवायचा आहे. अतिशय उत्कृष्ट असा चालू सामने. नाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्य कोडीत नगरीमध्ये KPL पर्व 6वे हे सामने आयोजित करण्यात आले आहेत. आणि अतिशय उत्कृष्ट असा पहिला दिवस कंप्लीट झाला. आणि दुसऱ्या दिवशी पण उत्कृष्ट असे सामने चालू आहेत. कोणी वाद घातला नाही त्याबद्दल प्रथमतः सर्वांचा आभार. चालू सामना. चला पंच लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. चला नाथसाहेब 11 त्वरित आपले धडाडीचे 2 फलंदाज पाठवून द्यायचे. सामना स्पीड अप करा. सॉरी भैरवनाथ वाल्यांनी आपले दोन्ही धडाडीचे फलंदाज आतमध्ये पाठवून द्यायचे. माफ करा. चला सामना स्पीड अप करायचा. दोन्ही संघांना विनंती असेल नाहीतर 3 रनाची पेनल्टी दिली जाईल. बॅट्समन 2 धडाडीचे फलंदाज भैरवनाथ वाले लवकरात लवकर आपले 2 धडाडीचे फलंदाज आतमध्ये पाठवून द्यायचे. चला भैरवनाथ वाले चला लवकर. पंच बॉल वगैरे आहे ना. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. पंच फलंदाज अजून देखील मैदानात आलेले नाहीत. सामना त्वरित चालू करून घ्या पंच. फलंदाज आतमध्ये आलेले नाहीयेत. कृपया भैरवनाथ वाल्यांना विनंती असेल
त्वरित आपले धाराडीचे 2 फलंदाज आतमध्ये पाठवून द्यायचे आणि लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे. देऊ का बॉल? अजून एक पाहिजे. चला सामना चालू करून घ्यायचा पंच. भैरवनाथवाल्यांना नाथ बाबांनी 47 धावा केल्या. 48 धावांचं असं मोठं लक्ष भैरवनाथवाल्यांसमोर मांडलेलं आहे. चला पंच सामना चालू. आपल्या संघासाठी पहिला आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन यश तळेकर बॉलिंग मार्क वरती आणि उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू, त्यावरती उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. खर तर बॅट्समन पाहता खर तर हा कॅच घ्यायला जायला पाहिजे होतं, परंतु गोविंद कुठेतरी मागं थांबला. चौकार न जाता बॉल अडवण्याचा प्रयत्न केला आणि दुसरा अक्षयने मारलेला ब्रँडेड हिट षटकार. पुरंदरचा छावा मारल्या 6 धावा. अतिशय उत्कृष्ट अशा संघासाठी खेळी करतोय तो अक्षय जाधव, टाकतोय तो यश. खर तर कुठेतरी यशने आपल्याला संघासाठी कमबॅक करायला हवं, कारण धावांचं लक्ष एवढं मोठं नाहीये. खर तर अतिशय उत्कृष्ट असे षटक टाकण्याची गरज आहे. पाहू आता काय होतंय. आणि उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू, एक तेरी तो एक मेरी असा यश दाखवून देतोय. पहिला जरी षटकार मारला असेल तरी दुसरे 2 बॉल डॉट स्वरूपाचे टाकलेत आणि कुठेतरी बॅट्समन वरती प्रेशर घेऊन येतोय. आणि उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू चौकार. चौकार चौकार आहे. उत्कृष्ट असा खेळतोय तो आपल्या संघासाठी अक्षय. या चौकारच्या नंतर संघाची धावसंख्या झाली 11 धावा. कुठंतरी यश भरकटच चाललाय. आणि उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू, अतिशय तिखट मारा करतोय तो यश तळेकर आणि षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 11 धावा, बिनबाद 11. अतिशय उत्कृष्ट असा खेळला आपल्या संघासाठी तो अक्षय आणि कुठेतरी 11 धावा बनवून दिल्या पहिल्या षटकामध्ये. खर तर आता संघासाठी दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो सुयोग जाधव. अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाज फलंदाज ऑलराऊंडर आहे. आणि टाकलेला चेंडू, पहिलाच असा मारलेला उत्तुंग षटकार. अतिशय उत्कृष्ट अशी खेळी करतोय तो मंगेश आपल्या संघासाठी. अतिशय उत्कृष्ट अशी खेळी करतोय तो मंगेश आपल्या संघासाठी. कुठंतरी कमबॅक करायला हवं सुयोगला, कुठंतरी आपल्या संघासाठी कमबॅक करायला हवं, कारण धावा फक्त 48 आहेत. आता काय होतंय ते पाहू. बॉल पाहिजे. चला सामना चालू करून घ्यायचा पंच. बॉल घ्या. मॅच बॉल खरं तर पाहायला जा. आयोजक मॅच बॉल पाहायला जा. हॅलो, त्वरित सामना चालू करून घ्यायचा. चालू सामना काळ भैरवनाथ 11 वर्सेस चालू सामना. टाकतोय तो सुयोग, खेळतोय तो मंगेश आणि पुन्हा एकदा मारलेला उत्तुंग असा षटकार आणि नो बॉल. खरं तर पाहायला गेलं तर आधीच कर्जबाजारी त्यात उसनं मागतय शेजारी ही गत खरं तर सुयोगवर आले, म्हणजे कुठेतरी धावा रोखायच्या होत्या.
आणि धावा रोखता रोखता खरं तर नो बॉल पडला आणि त्यावरती मारलेला उत्तुंग असा षटकार. आता काय होतंय ते पाहू. टाकतोय तो सुयोग आणि पुन्हा एकदा मारलेला खणखणीत षटकार. अतिशय उत्कृष्ट अशी खेळी करतोय तो मंगेश आपल्या संघासाठी आणि सुयोग कुठेतरी दिशा भरकटतोय. खरं तर त्याला कमबॅक करायची गरज आहे. आपल्या संघाला विजेतेच्या दिशेने न्यायचं असेल तर कमबॅक करावं लागेल. या षटकारानंतर संघाची धावसंख्या झाली 30 धावा. या षटकारानंतर संघाची धावसंख्या झाली 30 धावा. बिनबाद 30 धावा. अजून देखील या षटकामध्ये 4 बॉल बाकी आहेत. आता काय होतंय ते पाहू. खरं तर हे षटक मारामारीचं झालेलं आहे. खरं तर आपलं लक्ष नव्हतं परंतु आता स्कोरबोर्ड वरती नजर गेली आणि लागोपाठचे 3 षटकार मंगेश तळेकरनी ठोकलेले आहेत. उत्कृष्ट असे संघासाठी खेळी करतोय तो मंगेश तळेकर. अतिशय नावाजलेला गावाजलेला आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट असा गॅपने मारलेला खणखणीत चौकार आणि नो बॉल. कुठेतरी सुयोग भरपूरपणे भरकटलेला दिसतोय. नो बॉल आणि फ्री हिट. खरं तर हे षटक खूप महागात ठरतंय नाथ बाबासाठी. बॉल देऊ. ठीक आहे. संघाची धावसंख्या झाली 35 धावा. अतिशय उत्कृष्ट अशी खेळी करतोय तो मंगेश. सुयोग कुठेतरी दिशा भरकटतोय आणि पुन्हा एकदा टाकलेला चेंडू त्यावरती स्ट्रेट ड्राईव्ह आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. 1 धाव. कुठेतरी सुयोगनी कमबॅक केलेलं दिसतंय. टाकतोय तो सुयोग, खेळतोय तो अक्षय आणि पुन्हा एकदा मारलेला उत्तुंग असा षटकार. खरं तर हे षटक खूप महागडं ठरलंय आणि या षटकारानंतर संघाची धावसंख्या झाली 42 धावा. अजून फक्त 6 धावा बाकी आहेत. यायचं काय तार पडाय माहिती मारणारी. चला सामना चालू करून घ्यायचा. स्टार 11 संघाने आपला कॉल कळवला का? स्टार 11 संघाची बॉलिंग आहे आणि पाहू आता काय होतंय. चला स्टार 11 संघ लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. त्यांचं काय हे करायचे ना सबसिडी नाव टाकले ना.